नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. रम्या ही पिऊला धमकवत असते, तू नंदिनीला काही सांगू नको. मागच्या वेळेससुद्धा तू माझं एक पत्र बदललं होतंस ना, मग तुला कसा माझ्याकडून ओरडा बसला होता, असे ती बोलते. आणि तिला विचारते, तू तिला काही सांगितलं तर नाहीस ना, खरं सांग. आणि तेव्हा ती तिचा हात मुरगाळत असते. आणि त्याच वेळेस मात्र तिथं नंदिनी येते आणि ती रम्याला ओरडते आणि बोलते, रम्या तुला काही समजत नाही का, एवढ्या लहान मुलीला एवढा घट्ट हात पकडतेस का, असं बोलते व तिचा हात सोडवते. आणि तेव्हा पिऊ ही अतिशय घाबरलेली असते आणि ती नंदिनीला मिठी मारते आणि रडत असते. तिच्यावर ओरडा बोलते, पिऊकडून काहीतरी गोड गोड बोलून काढून घेण्याचा प्रयत्न करत होतीस, परंतु पिऊने तुला सांगितले नाही म्हणून तू तिचा हात पकडलास. मला सांग, तू तिच्याकडून काय जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतीस. तेव्हा रम्या देखील अतिशय घाबरते. तर तिकडे आपण पाहतो, मिथुन हा जीवाला बोलतो, जीवा तुझी आणि नंदिनीची जोडी ही देवानंच बनवलेली आहे. तुम्ही दोघे किती जरी तुमची इच्छा नसली तरी तुम्ही एकमेकांपासून वेगळे होणार नाहीत. जीवा देखील चिंतेमध्ये पडलेला असतो. तर आपण इकडे पाहतो, रम्या ही अतिशय घाबरलेली असते आणि ती बोलते, मी कशाला पिऊकडून काही काढून घेण्याचा प्रयत्न करू, तिचा काही संबंध नाही. आणि नंदिनी बोलते, जर मला समजले की तू तिच्याकडून काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतीस तर मग बघ. तर इकडे आपण पाहतो, कोणी वाईट आणि काही तेव्हा रम्या ही अतिशय घाबरते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पिऊ ही नंदिनीला तिने काय ऐकले हे सर्व सांगणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.